नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। असे 4 प्रकारचे सुके मेवे जे तुमच्या हृदयाचं नकळत नुकसान करू शकतात, तुमच्या औषधांच्या परिणामामध्ये अडथळा आणू शकतात आणि स्मरणशक्ती कमी होण्याची प्रक्रिया वेगवान करू शकतात। आणि असे 4 प्रकारचे सुके मेवे जे 60 वर्षांवरील व्यक्तींसाठी अगदी उलट म्हणजे फायदेशीर ठरू शकतात। अनेक वर्षांपासून आपल्याला सांगितलं गेलं आहे की सुका मेवा हा नेहमीच आरोग्यदायी असतो, नैसर्गिक असतो, हृदयासाठी हितकारक आणि एक उत्तम स्नॅक्स असतो। पण सत्य इतकं साधं नाही आहे। आणि जर तुमचं वय 60-70 किंवा त्याहून अधिक असेल तर ही गोष्ट अनेकांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाची आहे। कारण काही अत्यंत सामान्य सुके मेवे जे कदाचित आत्ता तुमच्या स्वयंपाकघरात असतील, शरीरामध्ये सायलेंट इन्फ्लेमेशन निर्माण करू शकतात। ही दाहकता सुप्त असली तरी सुद्धा सतत चालू राहणारी असते। ती लगेच जाणवत नाही, पण कालांतराने सांधे आखडणं, रक्तदाब वाढणं, थकवा जाणवणं किंवा औषधे पूर्वीसारखी प्रभावी न वाटणं अशा समस्यांच्या रूपात समोर येते। आणि एक महत्त्वाची गोष्ट जी ज्येष्ठ नागरिकांना क्वचितच सांगितली जाते ती म्हणजे बहुतेक डॉक्टर याचा उल्लेख करत नाही। कोणत्याही चेतावणीच्या लेबलवरती याची माहिती नसते आणि अमेरिकेतील जवळपास प्रत्येक वृद्ध व्यक्ती हे सुके मेवे खात राहतं, कारण त्यांना वाटतं की ते आरोग्यासाठी चांगले आहेत। पण एक आनंदाची बातमीही आहे। असे इतर 4 प्रकारचे सुके मेवे आहेत जे सौम्य, पोषक तत्वांनी भरपूर आणि आश्चर्यकारकपणे प्रभावी आहेत। ते हृदयाचं आरोग्य जपण्यास, मेंदूचं रक्षण करण्यास आणि वाढत्या वयामध्ये शरीराला अधिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्यास मदत करू शकतात। जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की तुमचं शरीर पूर्वीसारखं लवकर सावरत नाही किंवा तुम्ही सर्व काही योग्य करत असूनही तुम्हाला पुरेसे चांगलं वाटत नसेल, तर तुम्हाला तसं केवळ वाटत नाही आहे। तुमच्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांकडून मी दररोज हेच ऐकते। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कोणते 4 सुके मेवे टाळायचे आणि कोणते 4 आहारामध्ये समाविष्ट करायचे हे जाणून घेतल्यास तुमच्या पुढील आरोग्यावर आणि तुम्हाला कसं वाटतं यावर मोठा सकारात्मक फरक पडू शकतो। आणि जर यातील काही गोष्टी तुम्हाला ओळखीच्या वाटत असतील तर नक्कीच कमेंट करा। मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल असा सल्लासुद्धा देते। चला तर मग अशा सुक्या मेव्यांपासून सुरुवात करूया जे तुम्ही कधी थांबवले पाहिजे, कारण ते तुमच्या आरोग्याविरुद्ध नकळत काम करू शकतात। 4था प्रकार आहे ते म्हणजे बदाम। जसजसं आपलं वय वाढतं तसतसं हाडे मजबूत ठेवणं पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाचं ठरत असतं। अशा वेळी बदाम खरोखरच अत्यंत उपयुक्त ठरतात। हे लहान कुरकुरीत नट्स कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई या पोषक तत्वांनी समृद्ध असतात, जी हाडे मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात। एका कप बदामामध्ये सुमारे 97 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं। हे कदाचित फारसं महत्त्वाचं वाटणार नाही, पण यामुळे हाडांची झीज कमी होण्यास मदत होऊ शकते, जी अनेकदा वयाच्या 65 वर्षांनंतर वाढते। आणि फ्रॅक्चरमुळे आयुष्याच्या उत्तरार्धात स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे हाडांची ताकद टिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। पण बदामांमध्ये फक्त कॅल्शियमच नसतं, ते मॅग्नेशियमनेही समृद्ध असतात, जे एक असं खनिज आहे जे अनेक वृद्ध व्यक्तींना पुरेशा प्रमाणामध्ये मिळतही नाही। मॅग्नेशियम कॅल्शियमला त्याच्या योग्य जागी म्हणजेच हाडांमध्ये पोहोचवण्यास मदत करतं आणि त्याला धमन्यांपासून दूर ठेवतं, जिथे ते साठून हृदयाच्या समस्यांना कारणीभूत ठरू शकतं। वृद्धांसाठी कॅल्शियम योग्य ठिकाणी ठेवल्याने खूप मोठा फरक पडतो। बदामांमध्ये आरोग्यदायी मोनोअनसॅच्युरेटेड फॅट देखील असतात, जे ऑलिव्ह ऑइलमध्ये आढळणाऱ्या फॅटसारखेच असतात। हे फॅट्स LDL किंवा मग वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात, जे अधिक महत्त्वाचं आहे, कारण वाढत्या वयानुसार हृदयरोगाचा धोका वाढतो। आणि पचनाकडे दुर्लक्ष करू नका। बदामांमधून प्रति सर्विंग सुमारे 3.5 ग्रॅम फायबर मिळतं, जे खूप उपयुक्त ठरू शकतं, कारण अनेक वृद्ध व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो। इतकंच नाही तर बदाम मेंदूच्या आरोग्यास देखील मदत करू शकतात। टॉफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार ते मेंदूच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवण्यास मदत करू शकतात, जो घटक वयानुसार होणाऱ्या स्मरणशक्तीच्या घसरणीशी संबंधित आहे। नियमितपणे बदाम खाल्ल्याने मन अधिक काळ तल्लख राहण्यास मदत होऊ शकते। सर्वाधिक फायद्यासाठी बदाम सालीसकट खावीत। सालीमध्ये फ्लेवोनॉइड्स असतात आणि बदामातील व्हिटॅमिन ई सोबत ते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट शक्ती देतात। जर
अख्खे बदाम चावणं अवघड वाटत असेल तर कापलेले बदाम किंवा साखर नसलेले बदामाचं लोणी खाण्यात सोपं असतं आणि तरीही त्यातून समान फायदे मिळतात. थोडक्यात सांगायचं तर बदाम हे केवळ एक साधा नाश्ता नसून त्याहून बरंच काही आहे. ते हाडांची मजबूती, हृदयाचं आरोग्य, पचनक्रिया आणि स्मरणशक्तीलाही मदत करतात. तिसरा पर्याय आहे तो म्हणजे अक्रोड. जर तुम्ही मेंदूच्या आरोग्याला खरोखरच मदत करणारा सुकामेवा शोधत असाल तर अक्रोड हा एक उत्तम पर्याय आहे. आणि ते केवळ लहान मेंदूसारखं दिसतात म्हणून नाही, या तुलनेमागे हे खरं कारण आहे. अक्रोडमध्ये ALA नावाचे वनस्पती आधारित ओमेगा-3 फॅट भरपूर प्रमाणामध्ये असतं. हे पोषक तत्व मेंदूच्या पेशींचे पडदे लवचिक ठेवण्यास आणि मेंदूच्या पेशींमधील संवादाला आधार देण्यास मदत करतं. वाढत्या वयानुसार हे संवाद नैसर्गिकरित्या कमकुवत होत असल्याने ALA एक महत्त्वपूर्ण फरक घडवू शकतं. खरं तर जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनामध्ये असं आढळून आलं आहे की ज्या वयस्कर व्यक्तींनी 8 आठवड्यांपर्यंत दररोज सुमारे 1.5 अंश अक्रोड खाल्ले त्यांच्या विचार करण्याची गती वाढली आणि समस्या सोडवण्याची क्षमता अधिक लवचिक झाली. सोप्या भाषेत सांगायचं तर वाढत्या वयातही तुमचं मन तल्लख ठेवण्यास अक्रोड मदत करू शकतात. पण याचे फायदे इथेच थांबत नाही. अक्रोडमध्ये पॉलिफेनॉल देखील असतं जे शक्तिशाली वनस्पतीजन्य संयुगे आहेत. हे मेंदूत प्रवेश करून दाह कमी करण्यास मदत करतात. यामुळे अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंशाच्या इतर प्रकारांची वाढ मंदावण्यास मदत होऊ शकते. आणखी एक अनोखा फायदा म्हणजे अक्रोडमध्ये मेलाटोनिन असतं जे तुमच्या शरीरामध्ये झोपेचं नियमन करण्यासाठी तयार होणारं हार्मोन आहे. वाढत्या वयानुसार मेलाटोनिनची पातळी नैसर्गिकरित्या कमी होत असल्याने झोपण्यापूर्वी मुठभर अक्रोड खाल्ल्याने चांगली विश्रांती मिळण्यास हळूवारपणे मदत होऊ शकते आणि हृदयाच्या आरोग्याला विसरता कामा नये. अक्रोडमध्ये आर्जिनिन आणि अमिनो ॲसिड असतं जे रक्तवाहिन्यांच्या निरोगी कार्याला मदत करतं. अक्रोडमधील पॉलिफेनॉल ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होण्यास आणि हृदयविकाराचा धोका टाळण्यास मदत होऊ शकते. काही अभ्यासानुसार अक्रोडमुळे विशिष्ट औषधांची कार्यक्षमता वाढू शकते. हे विशेषतः रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलसाठी औषधे घेणाऱ्या वृद्ध व्यक्तींसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी अक्रोड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत. त्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असल्याने खोलीच्या तापमानाला ठेवल्यास ते खराब होऊ शकतात किंवा त्यांना खवट वास येऊ शकतो. दररोज 7 ते 9 अक्रोडच्या पाकळ्या खाणं हे एक चांगलं प्रमाण आहे आणि जर तुम्ही ते स्वतः फोडून खाल्लं तर ते अधिक चांगलं आहे. यामुळे हाडांची ताकद आणि हालचालींमधील समन्वय सुधारण्यास थोडीशी मदत होते. चवीबद्दल बोलायचंच झालं तर काही लोकांना त्यात थोडासा कडवटपणा जाणवू शकतो, पण त्यामुळे अक्रोड खाणं टाळू नका. ती चव त्यातील अँटीऑक्सिडंट्समुळे असते आणि ती अनेकदा शरीरासाठी फायदेशीर असल्याचं लक्षण असतं. दुसरं आहे ते म्हणजे पिस्ता. पिस्त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, परंतु ते वृद्धांच्या हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. हे छोटे हिरवे दाणे खाण्यास सोपे असतात आणि त्यात असे अनेक गुणधर्म असतात जे वयोमानानुसार अधिक महत्त्वाचे ठरतात. सुरुवातीला सांगायचं तर पिस्त्यामध्ये नैसर्गिकरित्या सोडियमचं प्रमाण कमी आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. केवळ एका सर्विंगमध्ये सुमारे 285 मिलीग्रॅम पोटॅशियम असतं, जे शरीरातील अतिरिक्त मीठ बाहेर टाकण्यास मूत्रपिंडांना मदत करतं. हे महत्त्वाचं आहे कारण वय वाढतं तसं शरीर अधिक सोडियम साठवून ठेवतं, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावरती ताण येऊ शकतो. पिस्ते नैसर्गिकरित्या हा समतोल राखण्यास मदत करतात आणि हृदयावरती ताण येऊ देत नाही. अभ्यासातून असं दिसून आलं आहे की दररोज मुठभर पिस्ते खाल्ल्याने सिस्टोलिक रक्तदाब 3 ते 5 अंकांनी कमी होऊ शकतो. रक्तदाबातील ही छोटीशी घटही हृदयाच्या आरोग्यासाठी मोठा फरक पाडू शकते. या परिणामाची तुलना काही रक्तदाबाच्या औषधांच्या परिणामांशी केली जाते, पण यात औषधांसारखे दुष्परिणाम नसतात. पण पिस्ते केवळ हृदयासाठी चांगले नाही तर डोळ्यांसाठी सुद्धा उत्तम आहेत. त्यामध्ये ल्युटीन आणि झिॲक्थॅन्थिन हे 2 अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये असतात. हे अँटीऑक्सिडंट्स दृष्टीचं एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशनपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हा वृद्ध व्यक्तींमधील दृष्टी जाण्याचं एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे मुठभर पिस्ते खाताना तुम्ही तुमच्या दृष्टीचंही रक्षण करत असता. वृद्धांना पिस्ते आवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे ते दातांसाठी कमी त्रासदायक असतात. बदाम किंवा मग
मॅकडॅमियासारखे कठीण सुकेमेवे चावणं कठीण जाऊ शकतं. त्या तुलनेत पिस्ते चावणं खूप सोपं असतं आणि जर तुम्ही ते कवचासकट विकत घेतले तर तुम्हाला एक अतिरिक्त फायदा मिळतो. कवच काढल्याने तुमचा खाण्याचा वेग कमी होतो, ज्यामुळे अति खाणं टाळण्याससुद्धा मदत होते आणि तुम्ही किती खाल्ले आहे याची स्पष्ट दृश्य आठवण राहते. जर संधिवात किंवा मग कमकुवत पकडीमुळे कवच काढणं कठीण होत असेल तर काळजी करू नका. पिस्ते आधीच कवच काढलेले सुद्धा मिळतात. अतिरिक्त सोडियम टाळण्यासाठी फक्त मीठ नसलेले किंवा हलके मीठ असलेले प्रकार निवडा. हा एक समाधानकारक नाश्ता आहे जो तुमच्या हृदयाला आधार देतो, तुमच्या दृष्टीचं रक्षण करतो, पचनक्रियेस मदत करतो आणि दातांसाठीही चांगला असतो. मुठभर पिस्त्यांमध्ये इतके फायदे मिळत असल्याने साठीनंतर तुम्ही निवडू शकता अशा सुक्यामेव्यांच्या सर्वोत्तम पर्यायांपैकी पिस्ते एक आहेत. एक ब्राझील नट्स येतात. ब्राझील नट्स हे अशा पदार्थांपैकी एक आहेत ज्याच्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही, पण ते दिलं जायला हवं. साठी ओलांडलेल्या लोकांसाठी हे नट्स फक्त एका लहानशा घासामध्ये शक्तिशाली फायदे देतात. तर त्यांना विशेष काय बनवतं? एकच शब्द, तो म्हणजे सेलेनियम. सेलेनियम हे एक खनिज असतं आणि जे तुमच्या थायरॉईड ग्रंथींचं कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. आणि तुमची थायरॉईड ग्रंथी जरी लहान असली तरीसुद्धा ऊर्जा, चयापचय, मनस्थिती यांसारख्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवते. जसं आपलं वय वाढतं तसं थायरॉईड ग्रंथीचं कार्य अनेकदा मंदावतं, ज्यामुळे थकवा, वजन वाढणं किंवा सौम्य नैराश्य येऊ शकतं. इथेच ब्राझील नट्सची भूमिका येते. फक्त एका नट्समध्ये तुमच्या संपूर्ण दिवसाच्या सेलेनियमच्या गरजेपेक्षा जास्त सेलेनियम असतं. होय, तुम्हाला फक्त एकाचीच गरज आहे, पण सेलेनियम फक्त थायरॉईडलाच आधार देत नाही. ते एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट देखील आहे जे दाह कमी करू शकतं आणि चेतापेशींचं संरक्षण करण्यास मदत करतं. वृद्ध व्यक्तींसाठी याचा अर्थ मेंदूच्या कार्यासाठी अतिरिक्त आधार आणि कालांतराने स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका कमी होणं असा होऊ शकतो. ब्राझील नट्स हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. त्यातील आरोग्यदायी चरबी LDL कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं आणि त्यातील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतं, जे बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी एक स्वागतार्ह फायदा आहे. तरीही संयम खूप महत्त्वाचा आहे. ब्राझील नट्समध्ये सेलेनियमचं प्रमाण अत्यंत जास्त असतं आणि त्याचे अतिसेवन केल्यास मळमळ, केस गळणं किंवा चेतासंस्थेच्या समस्यांसारख्या त्रासांना कारणीभूत ठरू शकतं. म्हणूनच तज्ज्ञांच्या मते दिवसातून 1 किंवा 2 ब्राझील नट्स पुरेसे आहेत. फक्त 1 किंवा 2 नट्स पुरेसे आहेत. तुमच्या दिवसाच्या सेलेनियमची गरज पूर्ण करण्यासाठी एवढे पुरेसे आहे. ते नाश्त्यात खायला सोपे आहेत, सकाळच्या नाश्त्यात सहजपणे समाविष्ट करता येतात आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वतयारीची आवश्यकता नसते. तर जर तुम्ही तुमच्या थायरॉईड, मेंदू, हृदय आणि पचनसंस्थेला आधार देण्यासाठी नैसर्गिक मार्ग शोधत असाल तर ब्राझील नट्स हा एक छोटा पण प्रभावी पर्याय आहे. फक्त लक्षात ठेवा की या नट्सच्या बाबतीत जास्त खाणं चांगलं नसतं. दिवसातून 1 किंवा 2च पुरेसे आहेत. चौथे आहे शेंगदाणे. वरवर पाहता शेंगदाणे एक निरुपद्रवी नाश्ता वाटू शकतो. ते स्वस्त आहेत, लोकप्रिय आहेत आणि ट्रेल मिक्सपासून ते पीनट बटरपर्यंत सर्व गोष्टींमध्ये आढळतात. पण जर तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल तर काही कारणांमुळे शेंगदाणे तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम पर्याय नसू शकतात. सुरुवातीला शेंगदाणे खरं तर नट्स नाहीत, ते कडधान्य आहे आणि ते महत्त्वाचं आहे कारण शेंगदाण्यांमध्ये ॲप्लेटॉक्सिन नावाच्या पदार्थांचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. ही विषारी द्रव्ये साठवणुकीदरम्यान शेंगदाण्यांवर वाढणाऱ्या बुरशीमुळे तयार होतात. कालांतराने याचं जास्त सेवन केल्यास तुमच्या यकृताला हानी पोहोचू शकते आणि विशिष्ट प्रकारच्या कर्करोगाचा धोकासुद्धा वाढू शकतो. वृद्ध व्यक्तींसाठी ही एक मोठी चिंता का आहे ते येथे दिलं आहे. जसं आपलं वय वाढतं तसं आपलं शरीर हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास कमी कार्यक्षम होतं. याचा अर्थ ॲप्लेटॉक्सिन अधिक सहजपणे जमा होऊ शकतात, ज्यामुळे वृद्धांसाठी धोका गंभीर असतो. पण बुरशी ही एकमेव समस्या नाही. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा-6 फॅट्सचं प्रमाणही जास्त असतं. ओमेगा-6 स्वतःहून वाईट नाही, परंतु ओमेगा-3 फॅट्सच्या तुलनेमध्ये त्याचं प्रमाण दाह वाढवू शकतं. ज्यांना आधीपासूनच संधिवात, सांधेदुखी किंवा इतर दाहक समस्या आहेत त्यांच्यासाठी शेंगदाण्यांमुळे लक्षणे अधिकच बिघडू शकतात. आणि आणखी एक चिंता आहे. बहुतेक लोक साधे शेंगदाणे खात नाही, ते प्रक्रिया केलेले शेंगदाण्यांचे पदार्थ खातात. म्हणजेच अस्वास्थ्यकारक तेलामध्ये तळलेले, खारवलेले, भाजलेले शेंगदाणे, अतिरिक्त साखर असलेले पीनट बटर किंवा अतिरिक्त पदार्थ आणि संरक्षक पदार्थांनी भरलेले स्नॅक्स बार. त्या व्यतिरिक्त गोष्टींमुळे रक्तदाब वाढू शकतो, रक्तातील साखर अचानक वाढू शकते आणि अनावश्यक वजनही वाढू शकतं.
वाढत्या वयानुसार या 3 समस्या टाळणंच योग्य ठरतं. त्यामुळे अधूनमधून शेंगदाणे खाल्ल्याने कदाचित काही नुकसान होणार नाही, पण त्यांची रोजची सवय लावणं ही सर्वोत्तम कल्पना नाही, विशेषतः जेव्हा त्याच धोक्यांविषयी फायदे देणारे आरोग्यदायी पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही तुमच्या यकृताचे संरक्षण करणं, दाह कमी करणं आणि अनावश्यक पदार्थ टाळण्याबाबत गंभीर असाल तर तुमचा नेहमीचा नाश्ता म्हणून शेंगदाण्याचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. तिसरा पर्याय काजू. काजू मऊ, मलाईदार आणि स्वादिष्ट असतात, म्हणूनच ते स्नॅक्स मिक्स, स्टर फ्राईज आणि अगदी मिष्टान्नामध्येही आढळतात. परंतु वृद्ध व्यक्तींसाठी, विशेषतः ज्यांना रक्तातील साखर किंवा किडनीच्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी काजू खाताना काही महत्त्वाची खबरदारी घेणं आवश्यक आहे. आपण रक्तातील साखरेपासून सुरुवात करूया. जरी काजूला अनेकदा एक आरोग्यदायी सुकामेवा मानलं जात असलं तरीसुद्धा त्यात इतर सुकामेव्यांपेक्षा कर्बोदकांचं प्रमाण जास्त असतं. याचा अर्थ ते तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने रक्तातील साखर वाढवू शकतात. काजूचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील तुलनेने जास्त असतो, ज्यामुळे मधुमेह किंवा प्री डायबिटीजने ग्रस्त असलेल्या जवळपास 4 पैकी एका ज्येष्ठ नागरिकासाठी ते कमी आदर्श ठरतात. पण ही केवळ समस्येचा एक भाग आहे. काजूमध्ये ऑक्सलेट्स नावाची संयुगे देखील असतात. हे नैसर्गिकरित्या आढळणारे पदार्थ कॅल्शियमच्या शोषणात अडथळा आणू शकतात आणि जास्त प्रमाणामध्ये असल्यास मूतखडा होण्यास कारणीभूत ठरू शकतात. वृद्धांना आधीच मूत्रपिंडाच्या समस्यांचा धोका जास्त असतो, त्यामुळे अतिप्रमाणामध्ये काजू खाल्ल्याने ही स्थिती अधिक बिघडू शकते. आणि हे प्रकरण इथेच थांबत नाही. दुकानांमध्ये मिळणारे बहुतेक काजू हे पूर्णपणे कच्चे नसतात. ते तेलात भाजलेले आणि अनेकदा भरपूर मीठ घातलेले असतात. यामुळे त्यात अतिरिक्त चरबी आणि सोडियमची भर पडते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयावरती अतिरिक्त ताणही येऊ शकतो. रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता त्यातील ऑक्सलेट्स आणि वरून घातलेलं तेल व मीठ सर्वांचा विचार करता हे स्पष्ट होतं की वृद्धांसाठी दररोज खाण्यासाठी काजू हा सर्वोत्तम पर्याय नाही. अधूनमधून थोडंसं काजू खाल्ल्याने कदाचित मोठं नुकसान होणार नाही, परंतु दररोज ते खाणं किंवा काजूपासून बनवलेल्या पदार्थांवर अवलंबून राहणं हा शहामपणाचा निर्णय नक्कीच नाही. अनेक प्रकारचे सुकेमेवे उपलब्ध आहेत, त्यामुळे मूठभर काजू खाण्यापूर्वी त्याचा तुमच्या रक्तातील साखर, मूत्रपिंड आणि हृदयावर कसा परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. दुसरं आहे ते म्हणजे मॅकडॅमिया नट्स. मॅकडॅमिया नट्सना अनेकदा एक लक्झरी किंवा खास स्नॅक्स मानलं जातं. ते अतिशय चविष्ट आणि लोण्यासारखे असतात आणि अनेकांसाठी त्यांचा स्वाद घेण्यास ते पुरेसं कारण असतात. परंतु वृद्धांसाठी नियमितपणे खाण्यासाठी मॅकडेमिया हा सर्वोत्तम पर्याय नसू शकतो. याचं कारण असं की मॅकडेमियामध्ये कॅलरीज आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण जास्त असतं. केवळ एका लहान मुठीभर प्रमाणातही 200हून अधिक कॅलरीज असू शकतात आणि त्यातील बहुतेक भाग हा चरबीपासून आलेला असतो. सर्वच चरबी हानिकारक नसते, तरीही मॅकडॅमियामधील चरबीचा प्रकार आणि प्रमाण वजन नियंत्रित व हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने समस्या निर्माण करू शकतं. मॅकडॅमियामध्ये चरबीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ते कमकुवत किंवा दाहयुक्त पित्ताशयावर ताण आणू शकतं, ज्यामुळे कधीकधी पोट फुगणं, पोटदुखी आणि पित्ताशयाच्या खड्यांचा त्रास होण्याची शक्यता असते. याचा अर्थ असा की मॅकडॅमिया नट्स पूर्णपणे वाईट आहे. त्याहून अँटीऑक्सिडंट आणि काही फायदेशीर चरबी मिळते, परंतु त्यातील जास्त कॅलरी, उच्च संतृप्त चरबी आणि इतर कारणांमुळे पचन किंवा दातांच्या समस्या होण्याची शक्यता असते. ज्येष्ठ नागरिकांसाठी दररोज खाण्यायोग्य सर्वोत्तम सुकामेवा म्हणून याची शिफारस केली जात नाही. जर तुम्हाला ते आवडत असतील तर तुम्ही अधूनमधून थोडेसे खाऊ शकता, मात्र जेव्हा अधिक सुरक्षित आणि संतुलित पर्याय उपलब्ध असतात तेव्हा त्यांनाच आपला मुख्य नाश्ता किंवा खाऊ बनवू नका. पहिला प्रकार म्हणजे पाईन नट्स. सॅलड किंवा पेस्टोमध्ये वापरले जाणारे हे नट्स दिसायला जरी आकर्षक आणि निरुपद्रवी वाटत असले तरीसुद्धा ज्येष्ठांसाठी त्यामध्ये काही असे धोके असू शकतात ज्यांच्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. यातील काही गोष्टींची माहिती नसल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. सर्वात मोठी चिंता पाईन नट्सचा औषधांशी होणारा परस्पर परिणाम. अनेक ज्येष्ठ नागरिक रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, संधिवात आणि मधुमेहासाठी औषधे घेत असतात. पाईन नट्समधील काही घटक शरीरामध्ये विशिष्ट औषधांच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणू शकतात. संशोधनानुसार ते अनेक सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या औषधांची परिणामकारकता कमी करू शकतात. याचा अर्थ असा की ज्या उपचारांवर तुम्ही अवलंबून आहात त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते आणि अनपेक्षित दुष्परिणाम जाणवू शकतात. पाईन नट सिंड्रोम नावाची एक असामान्य समस्याही यात दिसून येते. हे ऐकायला विचित्र वाटत असलं तरी याबद्दलची माहिती वैद्यकीय नोंदीमध्ये उपलब्ध आहे.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.